विद्यार्थी मित्र हो, आपण कार्बनचा अभ्यास करत आहोत. कार्बनी संयुगे किंवा ज्याला आपण सेंद्रिय संयुगे असं आपण म्हणतो. सेंद्रिय संयुगे कशाला म्हणायचे हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं होतं की जी संयुगे आपल्याला प्राणी किंवा वनस्पतींपासून मिळतात, प्राप्त होतात, अशी जी संयुगे आहेत त्या संयुगांना आपण सेंद्रिय संयुगे असे म्हणतो. सेंद्रिय संयुगे, कार्बनी संयुगे किंवा आणखी एक संयुगांचा आपल्याला भाग तो म्हणजे हायड्रोकार्बन, हे सुद्धा कार्बनी संयुगेच आहेत. आता हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं किंवा कोणत्या संयुगांना हायड्रोकार्बन असं म्हणायचं की ज्या सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन सोबत हायड्रोजन असते. आपलं असं म्हणता येईल की ज्या सेंद्रिय संयुगात कार्बन सोबत हायड्रोजन असतो, अशी जी संयुगे असतात त्या संयुगांना आपण हायड्रोकार्बन असे म्हणतात. म्हणजेच आपलं असं थोडक्यात असंही म्हणता येईल की कार्बन व हायड्रोजन यापासून बनलेली जी संयुगे आहेत, म्हणजे जी कार्बनी संयुगे कार्बन व हायड्रोजन यांच्यापासून बनलेली असतात, अशा कार्बनी संयुगांना आपल्याला हायड्रोकार्बन असं म्हणता येईल. मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता ही हायड्रोकार्बन जी बनलेली आहेत ही मूलभूत सेंद्रिय संयुगे, याला मूलभूत सेंद्रिय संयुगे असंही म्हणता येतील किंवा मूलभूत ही जी हायड्रोकार्बन आहेत ती मूलभूत सेंद्रिय संयुगे असंही आपल्याला म्हणता येईल. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे आहेत म्हणून याला मूळ संयुगे असं म्हणायचं. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे आहेत म्हणून याला मूळ संयुगे असं म्हणायचं. आपण मागच्या भागामध्ये अभ्यास केलेला आहे की कार्बनची संयुजा किंवा कार्बन हा चतुस्संयोजी अणू आहे. कार्बन चतुस्संयोजी अणू आहे म्हणजे कार्बनची संयुजा 4 आहे. आता कार्बनची संयुजा 4 का आहे आपण मागच्या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते मागच्या भागामध्ये सविस्तर त्याच्याबद्दल माहिती सांगितली की कार्बनची संयुजा ही 4च का आहे. कार्बन हे जे चतुस्संयोजी अणू असल्यामुळे त्या कार्बनचा अणू स्थिरता प्राप्त करण्यासाठी, त्याच्या बाह्यतम कक्षेची अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी इतर अणूंपासून आपल्याला 4 इलेक्ट्रॉनची त्याला आवश्यकता असते. आणि जेव्हा तो इतर मूलद्रव्यांच्या अणूबरोबर 4 इलेक्ट्रॉन देणाऱ्या अणूबरोबर जेव्हा त्याचं बंध निर्माण होतात आणि त्यापासून ही सेंद्रिय संयुगे निर्माण होतात. थोडक्यामध्ये एक सिद्धांत आपल्याला माहिती की कोणत्याही मूलद्रव्याचे अणू हे अस्थिर असतात आणि ते स्थिरता प्राप्त करण्यासाठी म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेची अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन देतात, इलेक्ट्रॉन घेतात किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. इलेक्ट्रॉन देऊन अष्टस्थिती पूर्ण करू शकतात. काही मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉन घेऊन अष्टस्थिती पूर्ण करतात, तर काही मूलद्रव्याचे अणू हे इलेक्ट्रॉन देतही नाहीत, घेत नाहीत, परंतु त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि त्यांची अष्टक पूर्ण होते. आणि ही अष्टक पूर्ण होत असताना त्यांना त्यांच्या नजीकच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त होतं. हा मूलभूत असा एक सिद्धांत. आता कार्बनचं जर उदाहरण घेतलं तर कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला माहिती 2 आणि 4. जेव्हा त्याच्या बाह्यतम कक्षेची अष्टक पूर्ण होते तेव्हा त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं 2 आणि 8. आणि हे 2 आणि 8 हे इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्या जवळचा जो निष्क्रिय वायू आहे तो म्हणजे निऑन, या निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याला प्राप्त होतं. आता जेव्हा मूलद्रव्याचे अणू किंवा कार्बनचे अणू स्थिरता प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन ची भागीदारी करतात आणि इतर मूलद्रव्याच्या अणूवर जेव्हा त्याची भागीदारी होते तेव्हा त्याच्यापासून कार्बनी संयुग तयार होतं. आपण संयुगांचा अभ्यास सुद्धा पाठीमागचे केलेला आहे. त्याच्यामध्ये की संयुगे 2 प्रकारची म्हणजे संयुगाचे हे जे प्रकार पडलेले आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा रासायनिक बंध तयार झालेला आहे त्या रासायनिक बंधावर आधारित हे संयुगाचे प्रकार आहेत. आता ही संयुगाचा आपण अभ्यास केलेला आहे की संयुगांमध्ये 2 भिन्न मूलद्रव्याच्या अणूंमध्ये रासायनिक बंध तयार होतो.
आणि हा रासायनिक बंध जो तयार झाला तो रासायनिक बंध कोणत्या प्रकारचा आहे. आता संयुगांमध्ये रासायनिक बंध असतो आणि आपल्याला माहिती की रासायनिक बंध हे दोन प्रकारचे. कोणता आहे? आयनिक आणि दुसरा आहे सहसंयुज. एक आहे आयनिक आणि दुसरा आहे सहसंयुज. मग ज्या संयुगातील अणूंमध्ये आयनिक बंध असतो त्यांना आयनिक संयुगे म्हणायचं आणि ज्याच्यामध्ये सहसंयुज बंध असतो म्हणजे ज्या संयुगातील अणूंमध्ये आयनिक बंध असतो त्याला आयनिक संयुगे म्हणायचं आणि ज्या मूलद्रव्याच्या अणूंमध्ये सहसंयुज बंध असतो त्या संयुगाला सहसंयुज संयुगे म्हणायचं. आता प्रश्न असा पडतो आपल्याला की ह्या आयनिक बंध किंवा सहसंयुज बंध कसा तयार होतो. आता आयनिक बंध इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन जेव्हा दोन भिन्न मूलद्रव्याच्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते म्हणजे काही अणू इलेक्ट्रॉन देतात दुसरे अणू इलेक्ट्रॉन घेतात अशा वेळेस त्या भिन्न अणूंमध्ये तयार झालेला जो बंध असतो तो म्हणजे आयनिक बंध असतो. आणि जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने जो बंध तयार झालेला असतो तो बंध म्हणजे सहसंयुज बंध. आता इथे आपण जी कार्बनी संयुगाचा किंवा हायड्रोकार्बनचा अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये कार्बन अणू इतर मूलद्रव्याच्या अणूबरोबर किंवा हायड्रोजनच्या अणूबरोबर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाही तर इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो आणि त्याच्यातून सहसंयुज बंध तयार होतो. म्हणजे जी हायड्रोकार्बन आहे ती सहसंयुज संयुगे आहे. जे आपण आता थोडक्यामध्ये पाहिलं होतं की ज्या संयुगातील अणूंमध्ये आयनिक बंध असतो ते आयनिक संयुगे. आयनिक बंध हे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून तयार झालेला असतो. ज्या संयुगातील अणूंमध्ये सहसंयुज बंध असतो त्याला सहसंयुज संयुगे म्हणायचं. जी सहसंयुज बंध हे इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार झालेला असतो. मग अशी जी सहसंयुज संयुगे आहेत या सहसंयुज संयुगाचे गुणधर्म आपण विचारात घेऊ. आधी सहसंयुज संयुगाचे गुणधर्म आपण विचारात घेऊ आणि नंतर हायड्रोकार्बन आणि हायड्रोकार्बनच्या प्रकाराकडे आपण जाऊ. आता सहसंयुज संयुगामध्ये सहसंयुज बंध असतो आणि सहसंयुज बंध हे इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून तयार झालेला असतो. म्हणून अशी ही जी सहसंयुज संयुगे आहेत यांचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. कमी द्रवणांक व उत्कलनांक. आता द्रवणांक कशाला म्हणायचं उत्कलनांक कशाला म्हणायचं या मागच्या एका भागामध्ये आपण त्याच्याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. तर सहसंयुज संयुगाचा द्रवणांक व उत्कलनांक हा कमी असतो. सहसंयुज संयुगे पाण्यात अद्रावणीय असतात म्हणजे पाण्यात विरघळत नाहीत. मग कशामध्ये विरघळतात? कार्बनी द्रावकात. सहसंयुज संयुगे कार्बनी द्रावकात द्रावणीय. कार्बनी द्रावकात म्हणजे कोणतं द्रावक आहे? कार्बन डायसल्फाइड हे जे द्रावक आहे यासारखे जे द्रावक आहे ते कार्बनी द्रावक म्हणून ओळखले जातात आणि त्याच्यामध्ये सहसंयुज संयुगे ही द्रावणीय असतात. पाण्यामध्ये मात्र सहसंयुज संयुगे विरघळत नाहीत. आणि उष्णता व विद्युत यांचे कमी प्रमाणात वाहक म्हणजे अत्यंत कमी प्रमाणामध्ये याच्यातून उष्णता विद्युतचे वहन होऊ शकते. एक तर शक्यतो होऊच शकत नाही परंतु काही ठराविक स्थितीमध्ये अत्यंत कमी प्रमाणात यांच्यातून उष्णता विद्युत यांचे वहन होते. ही झाली सहसंयुज संयुगाची गुणधर्म. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ तो म्हणजे हायड्रोकार्बन. अगदी या भागाच्या सुरुवातीलाच आपण हायड्रोकार्बनची व्याख्या केली.
ही एक सेंद्रिय संयुगे आहेत, ही कार्बनी संयुगे आहेत. ज्या कार्बनी संयुगामध्ये किंवा ज्या सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन सोबत हायड्रोजन हे मूलद्रव्य असतं, कार्बन सोबत हायड्रोजन हे मूलद्रव्य असतं, या अशा संयुगांना किंवा अशा कार्बनी संयुगांना आपल्याला हायड्रोकार्बन असं म्हणता येतं किंवा त्यांना आपण हायड्रोकार्बन असे म्हणतो. ही सगळ्यात सरलतम कार्बनी संयुगे आहेत, म्हणून यांना मूळ संयुगे असंही म्हटलं जातं. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे आहेत. हायड्रोकार्बन ही मूलभूत सेंद्रिय संयुगे आहेत, म्हणून याला मूळ संयुगे किंवा मूलभूत सेंद्रिय संयुगे किंवा त्यालाच मूळ संयुगे आपल्याला असं म्हणता येतं. आता हे जे हायड्रोकार्बन आहेत, हायड्रोकार्बनचं सगळ्यात सरलतम, सगळ्यात सरळ पहिलं संयुग कोणतं तयार होऊ शकतं, आपण त्याआधी आता इथे विचार करणार आहोत. तर आपण यापूर्वी पाहिलं की कार्बनचे संयुज आहे 4 आहे. कार्बन हा चतुस्संयुजी अणू आहे, त्याच्या 4 संयुजा असतात. मग कार्बनच्या अणूला स्थिरता करण्यासाठी इतर मूलद्रव्यांकडून 8 इलेक्ट्रॉन आवश्यक असतात, परंतु हे 8 इलेक्ट्रॉन तो हायड्रोजन कडून भागीदारीने घेतो, हायड्रोजन कडून भागीदारीने घेतो आणि त्याची बाह्यतम कक्षेचे अष्टक पूर्ण होतं. आता हे होत असताना कार्बनच्या या 4 संयुजा आपण इथे दाखवणार आहोत. हे सहसंयुज बंध आहेत. कार्बनच्या 4 संयुज आहेत त्याचे सहसंयुज बंध आहेत. त्या प्रत्येकाला एक हायड्रोजन अणू जोडला जातो आणि त्याच्यातून CH4 हे एक संयुग तयार होतो. हे म्हणजे मिथेन. हे आहे मिथेन. मिथेनचं रचनासूत्र. हे आहे मिथेनचं रेणूसूत्र. हे आहे मिथेनचं रचनासूत्र. रचनासूत्र आणखी एका पद्धतीने दर्शवता येतं. ते कसं? त्याला इलेक्ट्रॉन डॉट पद्धत असं म्हणायचं, म्हणजेच सहभागी झालेले इलेक्ट्रॉन डॉटने दर्शवायचे. कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. इथे हा एकेरी सहसंयुग झाला. कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असंही रचना सुद्धा दर्शवलं जातं. याला इलेक्ट्रॉन डॉट प्रतिकृती म्हणायचं. इलेक्ट्रॉन डॉट प्रतिकृती. ही मिथेनची प्रतिकृती इलेक्ट्रॉन डॉट म्हणजे यातील सहभागी इलेक्ट्रॉन डॉटने दर्शवलेले असणे, त्याला म्हणजे इलेक्ट्रॉन डॉट प्रतिकृती. किंवा याच्यामध्ये आणखी एक पद्धती केली जाते. इथे दोनही इलेक्ट्रॉन, कार्बनचे आणि हायड्रोजनचे दोन्ही इलेक्ट्रॉन डॉटने दाखवलेत, परंतु काही असंही करता येतं की कार्बन आणि हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन डॉटने आणि 1 इलेक्ट्रॉन क्रॉसने दर्शवला जातो. म्हणजे कसा? हा कार्बनचा इलेक्ट्रॉन तर हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा कार्बनचा इलेक्ट्रॉन हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन जो क्रॉसने दर्शवलेला आहे. कार्बन आणि हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन असे एका मूलद्रव्याचा इलेक्ट्रॉन डॉटने तर एका मूलद्रव्याचा इलेक्ट्रॉन क्रॉसने दर्शवला जातो. त्याला इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस, जसं आधी नुसते आपण इलेक्ट्रॉन डॉट ही प्रतिकृती विचार केला, याला म्हणायचं इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस प्रतिकृती. तर ही सुद्धा मिथेनच्या रचनासूत्र आहे. मिथेनची रचनासूत्र दर्शवणारी ही प्रतिकृती आहे. मिथेन हे हायड्रोकार्बन मधील सर्वात साधा संयुग आहे. हायड्रोकार्बनचा सर्वात साधा रेणू आहे. तर असं हे हायड्रोकार्बन हे सेंद्रिय संयुग कार्बन बरोबर जेव्हा हायड्रोजन सहभागी झालेला असतो, ज्या सेंद्रिय संयुगामध्ये किंवा ज्या कार्बनी संयुगामध्ये कार्बन सोबत हायड्रोजन सहभागी झालेला असतो, असं जे संयुग असतं त्या संयुगांना आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. मिथेन हे सर्वात साधं सरलतम हायड्रोकार्बन आहे. सेंद्रिय संयुग ह्या हायड्रोकार्बनला सेंद्रिय संयुगाची मूळ संयुगे असंही मानलं जातं. तर ही सगळी सहसंयुज संयुगे आहेत. ही सगळी हायड्रोकार्बन ही सहसंयुज संयुगे आहेत. ही सगळी सहसंयुज संयुगे आहेत. आणि सहसंयुज संयुगामध्ये काय असतं? सहसंयुज बंध असतो. सहसंयुज संयुगामध्ये सहसंयुज बंध असतो. पण यापूर्वीच आपण पाहिलं की सहसंयुज संयुगे कोणाला म्हणायचं की ज्या संयुगातील मूलद्रव्याच्या अणूंमध्ये सहसंयुज बंध तयार झालेला असतो त्याला सहसंयुज संयुगे असं म्हणायचं. आणि सहसंयुज बंध हा इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार होतो.
सहसंयोजी बंध हा इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार होतो आणि मग बंध तयार होण्यासाठी किती इलेक्ट्रॉननी भागीदारी केलेली आहे, सहसंयोजी बंध तयार होण्यासाठी किती इलेक्ट्रॉननी भागीदारी केलेली आहे त्याच्या आधारावर सहसंयोजी बंधाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे एकेरी सहसंयोजी बंध. म्हणजे मग कोणत्या बंधाला एकेरी सहसंयोजी बंध म्हणायचं की जो सहसंयोजी बंध हा केवळ 2 इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने बनलेला, जो बंध असतो त्याला एकेरी सहसंयोजी बंध असतं म्हणायचं. म्हणजेच याच्यात इलेक्ट्रॉनची एकच जोडी असते. याच्यामध्ये भागीदारीमध्ये इलेक्ट्रॉनची एकच जोडी म्हणजे केवळ 2 इलेक्ट्रॉन असतात. असा जो सहसंयोजी बंध असतो त्या सहसंयोजी बंधाला एकेरी सहसंयोजी बंध असं म्हणायचं. सहसंयोजी बंधाचा दुसरा प्रकार, हे तीनही प्रकाराची आपल्याला पुढे आवश्यकता आहे म्हणून इथे सांगतोय. सहसंयोजी बंधाचा दुसरा प्रकार तो म्हणजे दुहेरी सहसंयोजी बंध. दुहेरी सहसंयोजी बंध. जसं एकेरी सहसंयोजी बंधामध्ये किती इलेक्ट्रॉन सहभागी असतात? 2. मग दुहेरी सहसंयोजी बंधामध्ये किती इलेक्ट्रॉन सहभागी असतील? 4 इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार झालेला. म्हणजे ज्या सहसंयोजी बंधामध्ये 4 इलेक्ट्रॉन भागीदारीने घेतलेले असतात असा जो बंध असतो त्याला दुहेरी सहसंयोजी बंध असं म्हणायचं. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या 2 जोड्या असतात. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या 2 जोड्या असतात. तो झाला दुहेरी सहसंयोजी बंध. आणि सहसंयोजी बंधाचा तिसरा प्रकार तो म्हणजे तिहेरी सहसंयोजी बंध. एकेरी सहसंयोजी बंधामध्ये 2 इलेक्ट्रॉन भागीदारीने असतात. दुहेरी सहसंयोजी बंधामध्ये 4 इलेक्ट्रॉन भागीदारीने असतात. तर तिहेरी सहसंयोजी बंधामध्ये 6 इलेक्ट्रॉनचे भागीदारीने असतात. 6 इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार झालेला बंध. जेव्हा 6 इलेक्ट्रॉन 2 भिन्न मूलद्रव्याचे 6 इलेक्ट्रॉन किंवा भिन्न अणूंचे 6 इलेक्ट्रॉन परस्परांमध्ये भागीदारी करतात तेव्हा त्याच्यामध्ये तयार झालेला बंध हा तिहेरी सहसंयोजी बंध म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या 3 जोड्या सहभागी झालेल्या असतात. असे हे सहसंयोजी बंधाचे 3 प्रकार. हे 3 प्रकार भागीदारीसाठी किती इलेक्ट्रॉनची संख्या वापरलेली आहे त्याच्या आधारावर तयार केलेले आहेत किंवा पडलेले आहेत. एकेरी सहसंयोजी बंध ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन भागीदारीने वापरले असतात. दुहेरी सहसंयोजी बंध ज्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. आणि तिहेरी सहसंयोजी बंधामध्ये इलेक्ट्रॉन 6 असतात. तर असे हे सहसंयोजी बंध तयार होतात. जे आता दाखवलेले होते की कार्बन आणि हायड्रोजन, मिथेनच्या रेणूमध्ये कार्बन आणि हायड्रोजन या अणूमध्ये एकच बंध आहे, तो म्हणजे तो झाला एकेरी सहसंयोजी बंध. आता हे कार्बनच्या 2 अणूमध्ये इथे तुम्हाला 2 रेषा दाखवलेल्या आहेत म्हणजे ते दुहेरी सहसंयोजी बंध आहे. किंवा असं जर असेल तिहेरी सहसंयोजी बंध 3 रेषा. तर असे हे एकेरी, दुहेरी आणि तिहेरी
सहसंयोजी बंध हे दर्शवले जातात. आता आपण पुन्हा एकदा हायड्रोकार्बनकडे येऊ की हायड्रोकार्बन म्हणजे काय, की ज्या सेंद्रिय संयुगामध्ये कार्बनसह हायड्रोजन सहभागी झालेला असतो अशा सेंद्रिय संयुगाला हायड्रोकार्बन असं म्हणायचं. आता हायड्रोकार्बनचे प्रकार संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बनचं जर आपण याचा चार्ट तयार केला वर्गीकरणाचा, तर हायड्रोकार्बन दोन प्रकारचे आहेत. किंवा इथेच अर्ध्या भागामध्ये आपण चार्ट लिहू आणि अर्ध्या भागामध्ये त्यांची व्याख्या लिहू. हायड्रोकार्बन जे दोन प्रकारचे आहेत, एक संतृप्त हायड्रोकार्बन आणि दुसरा आहे असंतृप्त हायड्रोकार्बन. संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन हे हायड्रोकार्बनचे दोन प्रकार. आता पहिला प्रकार आपण विचारात घेऊ ते संतृप्त हायड्रोकार्बन. आता संतृप्त हायड्रोकार्बन की हायड्रोकार्बन मध्ये कार्बनसह हायड्रोजन हा अणू असतो, परंतु केवळ एकच कार्बन असतो असं नाही. कार्बनच्या अनेक अणू सुद्धा हायड्रोकार्बनच्या रेणूमध्ये असू शकतात. तर जेव्हा कार्बन अणूच्या सर्व संयुजा एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात, आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा किंवा ज्या हायड्रोकार्बन मधील आपल्याला असं लिहिता येईल की ज्या हायड्रोकार्बन मधील कार्बन अणूच्या सर्व संयुजा एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात, ज्या हायड्रोकार्बन मधील कार्बन अणूच्या सर्व संयुजा एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात, अशा हायड्रोकार्बनला संतृप्त हायड्रोकार्बन, संतृप्त परिपूर्ण. इथे काय परिपूर्ण पाहिजे, तर कार्बनच्या संयुजा. कार्बनच्या संयुजा किती, 4. म्हणजे चारही संयुजा इतर अणूबरोबर 4 एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात. या चारही संयुजा इतर अणूबरोबर एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात. मग असे जे हायड्रोकार्बन असतात त्या हायड्रोकार्बनला आपण संतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणू. किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की ज्या हायड्रोकार्बन मधील कार्बन अणू एकेरी सहसंयोज बंध असतो, एकेरी सहसंयोज बंध असतो, अशा हायड्रोकार्बनला संतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणता येतं. किंवा अशा हायड्रोकार्बनला संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. हे दोनही वाक्य किंवा दोनही व्याख्या आपल्या करता येते संतृप्त हायड्रोकार्बनच्या, की ज्या हायड्रोकार्बन मधील कार्बन अणूच्या सर्व संयुजा एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात. आता इकडच्या बाजूला आपण त्याची उदाहरणं पाहू. हायड्रोकार्बनची आपण लिहिलेलं आहे की सर्व संयुजा एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात. पहिलं उदाहरण आपण घेतलं, उदाहरणात मिथेन. याचं रेणुसूत्र आहे, मिथेनचं रेणुसूत्र आहे CH4. आता समजून घ्या इथं की कार्बन अणूच्या सर्व संयुजा एकेरी बंधाने पूर्ण झालेले असतात. म्हणजे कशा, इथे पहा, त्याचं रचनासूत्र तयार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल
हे कार्बन अणू किती? एक. त्याच्या 4 संयुजा 1 2 3 4 एकेरी बंधाने पूर्ण झालेले आहेत, म्हणजे त्या 4ही संयुजेला 4ही हायड्रोजन अणू जोडल्या गेलेले आहेत. CH4 हा झाला मिथेन. मिथेन हे संतृप्त हायड्रोकार्बन आहे. मिथेन हे सरलतम हायड्रोकार्बन आहे आणि संतृप्त हायड्रोकार्बनचं पहिलं उदाहरण कोणतं असेल तर ते आहे मिथेन. याचं रेणुसूत्र आहे CH4. हे रचनासूत्र आहे C सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड H आणि सिंगल बॉन्ड H CH4. आता याच्यामध्ये एकच कार्बन अणू आहे, परंतु 2 कार्बन अणू असलेलं आपण उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण घेऊ याचं आपल्या संतृप्त हायड्रोकार्बनचं. दुसरं उदाहरण समजा इथेन. इथेन ज्याचं रेणुसूत्र आहे C2H6. C2H6. आता मिथेन मध्ये एकच कार्बन अणू होता. आपल्याला त्या एकाच कार्बन अणूच्या 4ही संयुजा परिपूर्ण आपण कशा असतात ते दाखवल्या. आता इथेन मध्ये सुद्धा त्या कशा परिपूर्ण आहेत आपण दाखवू. बघा, त्याचं रचनासूत्र तयार करताना, रचनासूत्र काढताना आपल्याला हे लक्षात येतं. C 2 कार्बन आहे त्याच्यामध्ये. C सिंगल बॉन्ड C म्हणजे या 2 कार्बन अणूमध्ये एकेरी सहसंबंध तयार झालेला आहे. आता या कार्बन अणूची एक संयुजा इथे जोडल्या गेली, याचे राहिल्या 3 संयुजा, आणि याही कार्बन अणूची एक संयुजा या कार्बन अणूशी जोडल्या गेली, याच्या राहिल्या 3 संयुजा, आणि या प्रत्येक संयुजा एक एक हायड्रोजन अणू जोडल्या जातो. C2H6. C2H6 हे इथेनचं रेणुसूत्र, हे आहे इथेनचं रचनासूत्र. रेणुसूत्र आणखी एका पद्धतीने लिहित आहेत. आता हे रेणुसूत्र जसं C2H6 लिहिलेलं आहे, C2H6 हे जसं लिहिलं आहे तसं असंही लिहिता येतं. CH3 किंवा CH3 सिंगल बॉन्ड CH3 असंही इथेनचं रचनासूत्र रेणुसूत्र लिहिता येतं. हे आहेत रेणुसूत्र, हे आहेत रचनासूत्र. तर मग इथे संतृप्त हे संतृप्त हायड्रोकार्बन कसे आहे? कारण संतृप्त हायड्रोकार्बनची आपण व्याख्या केली आहे की कार्बन अणूच्या सर्व संयुजा एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात. पहा, याच्या 4ही संयुजा एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या आहेत. किंवा दुसरं आपल्याला म्हणता येतं की ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन अणू एकेरी सहसंयुज बंध असतो. इथे कार्बन आणि कार्बनचे 2 अणू आहेत, त्याच्यामध्ये एकेरी सहसंयुज बंध आहे, म्हणून हे कसे हे सगळे संतृप्त हायड्रोकार्बन आहेत. मिथेन, इथेन, ब्युटेन, प्रोपेन ही सगळी या संतृप्त हायड्रोकार्बनची उदाहरणं आहेत. असे भरपूर आहेत उदाहरणं, परंतु सध्या तरी आपण आपल्या 9वीच्या पातळीवर एवढं लक्षात ठेवू. 9वीला आपण हे जे हायड्रोकार्बनचे प्रकार अभ्यासतो आहोत, याचा विस्तृत भाग तुम्हाला दाखविला आहे, म्हणून हे विसरायचं नाही. आपण हा झाला हायड्रोकार्बनचा एक प्रकार, संतृप्त हायड्रोकार्बन. दुसरा आहे असंतृप्त हायड्रोकार्बन. असंतृप्त हायड्रोकार्बन जसं आपण संतृप्त हायड्रोकार्बनचा विचार करत असताना ज्याच्या 4ही संयुजा परिपूर्ण असा उल्लेख केला. असंतृप्त आहेत म्हणजेच परिपूर्ण नसणे. ह्या असंतृप्त आहेत म्हणजे ह्या हायड्रोकार्बन मधील कार्बन अणूच्या 4ही संयुजा परिपूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून त्याच्यामुळे काय होतं की या अणूमध्ये, या रेणूमधील, या असंतृप्त हायड्रोकार्बनच्या रेणूमधील कुठल्या तरी एका कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी सहसंयुज बंध असतो. दुहेरी किंवा तिहेरी सहसंयुज बंध असतो. अशांना आपण असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतो. बघा, याची मग व्याख्या लिहित असताना असं लिहिता येईल आपल्याला, ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन अणू दुहेरी किंवा तिहेरी, त्याला बहुबंध असं म्हणायचं.
दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असतो. दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असतो. असे जे हायड्रोकार्बन आहेत त्या हायड्रोकार्बनला असंतृप्त हायड्रोकार्बन असं आपल्याला म्हणता येतं. आता याची उदाहरण आपण एक घेऊ. पहा उदाहरण. याच्या व्याख्येकडे आपण आधी लक्ष देऊ की ज्या कार्बन अणू दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असतो म्हणजे याच्यामध्ये असंतृप्त हायड्रोकार्बन मध्ये कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा अधिक कार्बन अणू असतात. कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा अधिक कार्बन अणू असतात. उदाहरणार्थ इथिन. इथिन ज्याचं रेणुसूत्र आहे C2H4 किंवा हे असंही लिहिलं जातं CH2 डबल बॉन्ड CH2 CH2 डबल बॉन्ड CH2. आता याचं रचनासूत्र कसं तयार होतं. इथे 2 कार्बन अणू आहेत आणि 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी सहसंयोजी बंध असतो. म्हणून त्याचं वाचन असं करायचं C डबल बॉन्ड C. आता या कार्बन अणूच्या 2 संयोज्या इथे पूर्ण झाल्या, राहिल्या 2 आणि याही कार्बन अणूच्या भागीदारीने या कार्बन बरोबर 2 संयोज्या पूर्ण झाल्या, राहिल्या 2 आणि या प्रत्येकाला एक हायड्रोजन अणू जोडला जातो, त्याच्यावर त्याची संयोज्या पूर्ण होते. आणि C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड H आणि सिंगल बॉन्ड H. हा झाला इथिन, ज्याच्यामध्ये दुहेरी सहसंयोजी बंध असणारा हा असंतृप्त हायड्रोकार्बन. तसं तिहेरी सहसंयोजी बंध असल्याचं आणखी एक उदाहरण घेता येतं आपल्याला. इथाईन. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं झालं इथाईन, ज्याचं रेणुसूत्र आहे C2H2 किंवा ते असंही लिहिलं जातं CH ट्रिपल बॉन्ड CH. आता याचं रचनासूत्र कसं तयार होतं पहा. कार्बन अणू 2 आहेत परंतु प्रत्येक कार्बन अणूमध्ये 3 तिहेरी सहसंयोजी बंध आहे C ट्रिपल बॉन्ड C. या कार्बन अणूच्या 3 संयोज्या याच्यावर पूर्ण झाल्या, राहिली 1. या कार्बन अणूच्या 3 संयोज्या या कार्बन अणूवर भागीदारीने पूर्ण झाल्या, राहिली 1. या प्रत्येकाला एक हायड्रोजन जोडला गेला. C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड H. हे आहे इथाईन. तर असे हे असंतृप्त हायड्रोकार्बनचे उदाहरण आहे. जसं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन असे आणखी हे संतृप्त हायड्रोकार्बनची उदाहरणं. तसं असंतृप्त इथिन, प्रोपेन, पेंटीन, ब्युटेन, हेक्सेन किंवा इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन. आता हे नावामध्ये असे बदल का आहेत तर याचं हे तुम्हाला पुढच्या 10वीच्या वर्षामध्ये आहे, 10वीच्या वर्गामध्ये आहे. तर सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, संतृप्त हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं, असंतृप्त हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं, की ज्या हायड्रोकार्बनमध्ये त्या कार्बनच्या 4ही संयोज्या एकेरी बंधाने पूर्ण झालेल्या असतात, म्हणजे कार्बन अणूमध्ये एकेरी सहसंयोजी बंध असतो, ते संतृप्त हायड्रोकार्बन. असंतृप्त ज्या हायड्रोकार्बनमधील कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असतो त्याला असंतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणायचं. आणि याची आता जी नावं, उदाहरणाची नावं जी तुम्हाला सांगितली ती नावं कशी द्यायची ती सगळा भाग तुम्हाला हा 10वीला आहे. इथे फक्त 10वीचा तो जो पाठ आहे त्या पाठाचा हा पायाभूत घटक आहे, म्हणून हे विसरायचं नाही. हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं, हायड्रोकार्बनचे प्रकार आणि हे यांचे संयुगे कशा पद्धतीने तयार झालेली आहेत, त्यांचे रेणुसूत्र, रचनासूत्र. आता तुम्हाला आणखी एक म्हणजे याच्यानंतर पुढे काम करता येतं. जसं संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये एक कार्बन अणू असणारा आपण उदाहरण घेतलं मिथेन, 2 असलं इथेन, 3 असलं प्रोपेन. असं उदाहरण तुम्हाला घेऊन पुढेचे रेणुसूत्र त्यांचे तयार करता येतात. जर इथे सुद्धा आपल्याला या इथिन किंवा इथाईन, त्याच्यानंतर प्रोपेन किंवा प्रोपाईन, ब्युटीन किंवा ब्युटाईन यांचे रेणुसूत्र तयार करण्याचा या पद्धतीने प्रयत्न करायचा. आणि यानंतरचा भाग आपण
पुढच्या भागामध्ये घेणार आहोत.